जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, भौमितिक रचना हे प्रकरण आपण आता पाहणार आहोत. काही बेसिक कन्स्ट्रक्शन आहेत ते आपल्याला शिकावे लागतील, जे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत 9वीमध्ये. ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेक ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. 6 सेमीचा एक रेघ काढायचा आहे आणि त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे. पाहूयात आपण. 6 सेंटीमीटरची एक रेषा काढायची. सर्वांकडे पट्टी आहे. तर 6 सेंटीमीटरचा आपण एक रेषाखंड काढणार आहोत. तर साधारण 6 सेमीचा रेषाखंड मी काढला. ओके, त्याला नाव देऊयात ए आणि बी. किती सेंटीमीटरचा आहे? 6 सेमीचा. आता याचा लंबदुभाजक काढायचा आहे आपल्याला. तर लंबदुभाजक काढायचा असेल त्यासाठी आपल्याला कंपास घ्यावी लागेल. तर सर्वांना माहिती आहे की ही कंपास आहे. तर ह्याचं एक टोक कंपासचं ए बिंदूवर ठेवायचे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंस करायचे 2. ओके, इथे एक कंस केला आणि इथे एक कंस केला. त्यानंतर बी बिंदूवर टोक ठेवून दुसरा कंस करायचा आहे. ओके, हा कंस. ओके, तर ह्या ज्या 2 खुणा झालेल्या आहेत त्या आपण पट्टीने जोडून घेणार आहोत, दोन्ही पॉईंट. ओके, हा झाला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि इथं राईट अँगलचं साईन द्यायचं आहे. समजला तुम्हाला हा प्रश्न? ओके, काय केलं सांगा. 6 सेमीचा रेषाखंड काढला. त्यानंतर कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक वरती कंस केला आणि खाली कंस केला. तसंच अंतर न बदलता बी टोकावर बी बिंदूवर आपण कंपासचं टोक ठेवून या बाजूने कंस केला आणि ते दोन्ही काय केले, पॉईंट बिंदू जोडून घेतले आणि इथं काटकोणाचं चिन्ह दिलं. ह्याला म्हणतात लंबदुभाजक काढणे. तर पुढं ओके समजेल? ठीक आहे. मग तुम्ही काय करणार आहात? हाच प्रश्न. ओके, लंबदुभाजक काढायचा. एकदा 7 सेंटीमीटर घ्या, एकदा 8 सेंटीमीटर घ्या आणि गणित सोडवा होमवर्कसाठी. इथे मी साईडला होमवर्क लिहितो आहे. पी क्यू काढायचा आहे 7 सेंटीमीटरचा, त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे. त्यानंतर एक्स वाय काढायचा आहे 8 सेंटीमीटरचा, त्याचा लंबदुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. ओके, ही 2 गणितं तेवढी काय करायची, सोडवायची ह्याच्याबरोबर. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. ड्रॉ अ ट्रायंगल ए बी सी इफ बी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, ए बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, ए सी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ए बी सी असा काढायचा आहे की बी सी 6 पाहिजे, ए बी 4 पाहिजे आणि ए सी 5 सेंटीमीटर पाहिजे. तर आपण आधी कच्ची आकृती तयार करूयात. ठीक आहे, तर लक्ष द्या. तर आधी मी एक छोटासा त्रिकोण काढतो आहे. त्याला मी नाव देतो ए बी आणि सी. तर माप काय दिलेत? ए बी दिलं आहे 4 सेंटीमीटर, बी सी दिला आहे 6 सेंटीमीटर आणि ए सी दिला आहे 5 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. तर आता ह्या कच्च्या आकृतीवरून आपण रफ आकृती तयार करणार आहोत. तर पहिल्यांदा पट्टी घेऊया. पहिल्यांदा पाया त्रिकोण काढायचा असेल तर त्रिकोणाचा पाया पहिल्यांदा काढावा लागतो. बेस बी सी किती सेंटीमीटर आहे? 6. तर इथं मी 6 सेंटीमीटरचा पाया काढतो आहे. ओके, 6 सेंटीमीटर 6पर्यंत. त्याला नाव देतो आहे बी आणि सी. किती सेंटीमीटर झाला? 6 सेंटीमीटर. पुढे ए बी मला 4 सेंटीमीटर हवं आहे. ए बी किती हवं आहे? 4 सेंटीमीटर. ओके, मग आता ए बी 4 सेंटीमीटर काढायचं आहे. तर त्यासाठी मी कंपासमध्ये 4 सेंटीमीटर माप घेणार. कंपासच्या सहाय्यानं पट्टीवर मोजून. ओके, हे झाले 4 सेंटीमीटर. दिसतंय? 4 सेंटीमीटर अंतर मोजलं. आता ए बी मला आता आपण कंपासमध्ये जे 4 सेंटीमीटर अंतर घेतलं आहे तर बी टोकावर बी पॉईंटवर टोक ठेवा कंपासचं आणि एक कंस करायचं आहे. ओके,
हा झाला एक बाजू. आता ए सी किती हवा आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. तर आता इथं कंपासच्या साहाय्यानं 5 सेंटीमीटरचं अंतर घेऊयात. ओके, तर हे झालं 5 सेंटीमीटर. हे 5 सेंटीमीटर अंतर घेतले. आता सी बिंदूवर टोक ठेवायचे आणि इथं कंस करायचे असं. ओके, आता हे जे दोन कंस एकमेकांना छेदतात तिथं आपला ए बिंदू असणार आहे आणि ते पट्टीच्या साहाय्याने काय करायचे, जोडायचे. पी आणि ए जोडूयात आणि ए आणि सी जोडूयात. हा आपल्याला हा झाला 4 सेंटीमीटर आणि ए सी झाला 5 सेंटीमीटर. ओके, तर हा आपल्याला अपेक्षित असलेला त्रिकोण आहे. समजलं कसा काढला तो? तर मी तुम्हाला होमवर्क देतो आहे, तो सुद्धा कंप्लीट करायचा आहे. तर पी क्यू आर असा काढा की ज्याच्यामध्ये एक्स वाय 6 सेमी, वाय झेड 7 सेंटीमीटर आणि एक्स झेड 5 सेंटीमीटर असेल असा त्रिकोण काढा. ठीक आहे, तर आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर काढायचा आहे. क्यू आर 5 सेमी पाहिजे, कोन क्यू 40 अंशाचा काढायचा आहे आणि पी क्यू 4 सेमीचा असला पाहिजे. तर आधी कच्ची आकृती तयार करूयात. समजा हा पी क्यू आर आहे. क्यू आर 5 पाहिजे, कोन क्यूचं माप 40 अंश पाहिजे आणि पी क्यूचं माप हे 4 सेंटीमीटर असलं पाहिजे. पहा त्रिकोण कसा काढायचा तो. आधी पाया क्यू आर 5 सेमीचा काढायचा आहे. ठीक आहे, तर 5 सेंटीमीटरचा पाया काढूयात. हा झाला क्यू आर 5 सेंटीमीटरचा. कोन क्यू किती अंशाचा काढायचा आहे, 40 अंशाचा. तर आपण कोन मापकाच्या साहाय्यानं काय करणार आहोत, कोन काढणार आहोत. तर आपण कोन मापक घेणार आहोत. कोन मापकाच्या साहाय्याने क्यू कोन 40 अंशाचा काढणार आहोत. सर्वांना कोन काढता येतात. हे नवीला झालेलं आहे आपलं. हे सरळ रेषेत आलं पाहिजे. क्यू बिंदूवर हा मध्यबिंदू आला पाहिजे परपेंडिक्युलर. 40 अंशाच्या कोणाला आपण इथं टिक मार्क करूयात. दिसतंय 40 अंश, इकडनं मोजायचं आहे आणि मग हे जोडून घ्यायचे. क्यू बिंदू हा झाला कोन 40 अंशाचा. ओके, त्यानंतर पी क्यू 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे इथं पी बिंदू असेल कुठेतरी. 4 सेंटीमीटर अंतरावर आपण कंपासमध्ये माप घेणार आहोत 4 सेमीचं. तर हे आहे 4 सेंटीमीटरचं माप कंपासमध्ये घेतलं मी. क्यू बिंदूवर टोक ठेवून आपण 4 सेमी अंतरावर कंस करणार आहोत. आता हा कंस इथं आहे, तो बिंदू आर आणि तो बिंदू पी एकमेकांना जोडणार आहोत. इथे हा पी बिंदू असेल, हा आहे 4 सेमीचा. हा आपल्याला अपेक्षित असलेला त्रिकोण आहे पी क्यू आर. ओके, समजलं तुम्हाला? काय केलं सांगा. तर आधी क्यू आर 5 सेमीचा काढला. क्यू कोणातून 40 अंशाचा कोन काढायचा होता म्हणून इथे कोन मापक ठेवून 40 अंशाचा कोन काढला. त्यानंतर क्यूपासून 4 सेमी अंतरावर आपण कंस केला. कंपासमध्ये 4 सेंटीमीटरचं अंतर घेतलं होतं. हे झाले 4 सेमी आणि जिथं आपल्याला कंस मिळाला तो बिंदू पी आहे. पी आणि आर एकमेकांना जोडले. तर हा आपल्याला अपेक्षित असलेला त्रिकोण आहे. परत एकदा होमवर्क देतो आहे तुम्हाला, कारण ह्या कन्स्ट्रक्शनची खूप प्रॅक्टिस करावी लागते. समजा त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की ज्याच्यामध्ये वाय झेड 7 सेंटीमीटरचा असेल, 7 सेंटीमीटर. अँगल वाय 50 अंशाचा काढा आणि एक्स वाय आणि एक्स वाय 6 सेमीचा काढा. ठीक आहे, ओके.
तर हा तिन्ही प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आज. ओके, तर इथं आपण स्टॉप करूयात.